क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमचे सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 आणि 16 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जसपाल राणा. त्यांचे दुःखद निधन झालेले विद्यार्थी मित्रांनो. तर ते नेमबाजी ह्या क्षेत्राचे संबंधित होते. आपण यांच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी मित्र असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण 15 आणि 16 जूनचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो आर प्रज्ञानंद. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या योग्य उत्तर आहे. आता आपण आजचे प्रश्न पाहूया. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 अनुसार भारताचे रँकिंग कितवे आहे याच्यामध्ये असं विचारण्यात गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भारताची रँक ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये 127व्या क्रमांकावर भारत देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दलच्या बॅकग्राऊंड घेऊया विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुम्ही बघितलं असं MPSCची एक्झाम आहे ती थोडं डीप डाटा पण विचारते आणि इतर एक्झाम पण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आपली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते ते पण खूप अत्यंत महत्त्वाची असते, कारण की विद्यार्थी मित्रांनो इथून पण प्रश्न येऊ शकतात. चला आता आपण ग्लोबल पीस इंडेक्सबद्दल पाहूया. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 जाहीरकर्ता संस्था कोणती आहे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमी अँड पीस, IEP. एकूण समाज देश किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 163. आणि भारताचे स्थान 127वा क्रमांक आहे 2026मध्ये. आणि 2025मध्ये कितवा क्रमांक होता? तर 115वा. 12 स्थानाची घसरण झालेली आहे. प्रथम स्थान सर्वात शांत देश कुठला आहे? आईसलँड. कितव्यांदा? सलग 19 वेळा. तर विद्यार्थी मित्रांनो सलग 19व्या वर्षी आईसलँड प्रथम क्रमांकावर आहे. शेवटचे स्थान कोणाचे आहे? रशियाचं आहे. आता आपण शेजारचे देश आणि भारतची तुलना पण करूया आणि ग्लोबल पीस इंडेक्सची हिस्ट्री पण पाहूया. भूटान कितव्या क्रमांकावर? 16व्या क्रमांकावर. दक्षिण आशियाचा सर्वात शांत देश. श्रीलंका 67व्या स्थानावर आहे. नेपाळ 111व्या स्थानावर आहे. बांगलादेश 117व्या स्थानावर आहे. भारत 127व्या स्थानावर हे आपण पाहिलं. आणि पाकिस्तान 152व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताची रँकिंग आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो 127वी आहे. 2025मध्ये 124वी होती आणि भारताची घसरण झालेली आहे. सर्वाधिक शांत 3 देश कोणते आहेत? प्रथम 3 पहिल्या क्रमांकावर आईसलँड, दुसऱ्यावर न्यूझीलंड आणि तिसऱ्यावर स्वित्झर्लंड आहेत. सर्वात अशांत देश शेवटचे 3 देश तर कोणते आहेत? पहिल्या क्रमांकावर रशिया, दुसऱ्यावर सुदान आणि तिसऱ्यावर कांगो आहे. भूतान हा दक्षिण आशियाचा सर्वाधिक शांत देश आहे. आता विद्यार्थी मित्रांनो निकष कोणकोणते असतात? निर्देशांक मोजायचे, समाज सुरक्षित आणि सुरक्षा पातळी म्हणजे सोसायटी, सेफ्टी आणि सिक्युरिटी, चालू अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्षी व्याप्ती, आणि तिसरा आहे लष्करीकरणाची पातळी. तर हे 3 निकष असतात विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर हा निर्देशांक असतो. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले पहिला देशव्यापी व्हॉट्सअप ॲप सल्लागार सेवेचं नाव काय आहे? तर त्या व्हॉट्सअप AIचं ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो ऑइलसीड किसान मित्र. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ऑइलसीड किसान मित्र स्वरूप भारताचे पहिलं देशव्यापी व्हॉट्सअप AI सल्लागार ॲप. लक्ष्यगट तेलबिया उत्पादक शेतकरी. तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट. उद्देश खाद्यतेल उत्पादन वाढवून आयात अवलंबित कमी करणे. मुख्य वैशिष्ट्य पीक व्यवस्थापन, कीट रोग नियंत्रण आणि हवामान अंदाज. माध्यम
थेट व्हॉट्सअपवर मोफत उपलब्ध. भाषा शेतकऱ्यांच्या स्थानिक भाषांमध्ये मार्गदर्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या AI चॅटबॉट बद्दल इन्फॉर्मेशन. त्यानंतर पुढला प्रश्न, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर आपला पर्याय पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे अमेरिका, सेकंड पर्याय आहे मेक्सिको आणि तिसरा पर्याय आहे कॅनडा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तीनही देशामध्ये 2026मध्ये जो फिफा फुटबॉल विश्वचषक होत आहे ते आयोजित करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. फिफा 2026 48 संघ, 16 शहरे आणि 3 देशात हा होणार आहे. प्रथमच 48 संघ इथे सहभाग झाले. यापूर्वी किती होते? तर 32 एवढे संघ होते. एकूण 104 सामने उत्तर अमेरिकेतील 3 देशांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. प्रथम 3 देशांमध्ये आयोजित हा फिफा फुटबॉल विश्वचषक होत आहे. कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका. गट 12 गट, प्रत्येकी 4 संघ. शहरे 16 शहरे, अमेरिकाचे 11, मेक्सिकोचे 3 आणि कॅनडाचे 2. उद्घाटन सामना मेक्सिको विरुद्ध दक्षिण आफ्रिका 11 जूनला मेक्सिको सिटीमध्ये. अंतिम सामना 19 जुलै न्यूयॉर्क जर्सीमध्ये होणार आहे. आता आपण इथले पार्श्वभूमी पाहूया, मागीलचे विजेते पाहूया. तर मागील विजेता कोण आहे? अर्जेंटिना 2022मध्ये कतार इथला, इथे जो फुटबॉल विश्वचषक झालेला आहे. ब्राझील सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद ब्राझीलने पटकावलेले आहे. जर्मनी आणि इटली यांना 4 वेळा विजेतेपद पटकावलेले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेचं पहिलं आयोजन 1930मध्ये झालेलं होतं, म्हणजे सुरुवात उरुग्वे इथे करण्यात आलेली होती. पहिला विजेता उरुग्वे आणि उपविजेता अर्जेंटिना ठरलेला होता. फिफा विश्वचषक दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. द्वितीय महायुद्धामुळे 1942 आणि 1946 या वर्षात स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. अधिकृत मास्कोट मॅपेल ऑफ द मोस कॅनडाच्या, जायू द जॅग्वार मेक्सिकोच्या आणि क्लच द ब्लॅड ईगल अमेरिकाच्या. तर हे 3 मास्कोट तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हे फिफाबद्दल महत्त्वाची माहिती होती. त्यानंतर पुढला प्रश्न, जून 2026मध्ये टाइम मासिकेने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या टाइम 100 स्पोर्ट यादीच्या मुख्य पृष्ठावर कोणत्या क्रिकेटपटूला स्थान देण्यात आलेलं आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो लेब्रॉन जेम्स. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. टाइम्स 100 स्पोर्ट 2026 लेब्रॉन जेम्स या जागतिक पृष्ठावर त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. हा खेळाडू लेब्रॉन जेम्स दिग्गज NBA बास्केटबॉल पट्टू आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. विशेष ओळख, मासिकेने त्याला ॲथलीट ऑफ द सेंचुरी म्हणून घोषित केलेले आहे. पहिली आवृत्ती टाइम मासिकेने जून 2026मध्ये ही पहिली क्रीडा विशेष यादी जाहीर केली. स्वरूप, क्रीडा क्षेत्राच्या जागतिक 100 वर्षात सर्वात प्रभावी व्यक्तीचा इथे समावेश झाला. भारतीय मान, भारताचे महिला क्रिकेटपटू स्मृती मंदाना हिचाही या आधी समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सीमा सुरक्षा दल BSF आणि बांगलादेशी सीमारक्षक दल यांच्या महासंचालकांची 57वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, हे भारतात नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. BSF आणि BG8 ची 57वी महासंचालक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. BSF मुख्यालयामध्ये. कालावधी 8 ते 11 जून 2026, 4 दिवसीय हे बैठक होती. सहभाग भारत आणि बांगलादेश. प्रतिनिधित्व BSFचे महासंचालक प्रवीण कुमार आणि BGBचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद अशरफ हुजुमन सिद्दीकी. तर जसं भारतामध्ये BSF असते विद्यार्थी मित्रांनो, तसा बांगलादेशमध्ये BGB असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, जसपाल राणा यांचे नुकतेच वयाच्या 49व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो, ते नेमबाज
ह्या क्रिकेट क्रीडा प्रकाराशी संबंधित होते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. जसपाल राणा नेमबाज म्हणजे शूटिंग ते रिलेटेड होते. भारताचे दिग्गज पिस्तॉल नेमबाज व मुख्य प्रशिक्षक. निधन जून 2026 मध्ये वयाच्या 49व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं. प्रशिक्षक म्हणून योगदान. ऑलिम्पिक विजेता मनू भाकर चे मुख्य मार्गदर्शक और प्रशिक्षक होते. प्रमुख पुरस्कार व कामगिरी. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना बहुमान मिळालेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजीतील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आलेला आहे 2020 मध्ये. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे क्रीडा क्षेत्राचा. पदक आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदक त्यांनी जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. मध्य प्रदेश सरकारने नुकत्याच कोणत्या 25 वर्ष जुना नियम रद्द केलेला आहे? तो नियम आहे विद्यार्थी मित्रांनो 2 अपत्य निकष. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मध्य प्रदेश सरकारने 2 मुलांचा नियम रद्द केलेला आहे. ऐतिहासिक निर्णय. मध्य प्रदेश सरकारने नोकरींसाठी असलेला 25 वर्षे जुना नियम पूर्णपणे रद्द केलेला आहे. जुना नियम 2001 मधला कोणता होता? 26 जानेवारी 2001 नंतर 2 पेक्षा जास्त जीवित मुले असणाऱ्या सरकारी नोकर व पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी अपात्र ठरवले जात होते. नियमात बदल. मध्य प्रदेश नागरी सेवा नियम मसुद्यातून ही जाचक अट आता पूर्णपणे काढून टाकण्यात आलेली आहे. थेट फायदा. आता 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या उमेदवाराला सरकारी नोकरीसाठी पात्र ठरतील आणि कर्मचारीवर विभागीय कारवाई टांगती तलवार दूर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न. याशी रिलेटेड आपण डाटा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पण पाहूया विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसाठी लहान कुटुंबे म्हणजे स्मॉल फॅमिली नियम कोणत्या वर्षी लागू आहे? तर लागू केव्हा झालेला आहे असं विचारण्यात गेलेलं आहे. तर तो 2005 मध्ये. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील लहान कुटुंब नियम स्मॉल फॅमिली रूल्स लागू वर्ष. हा नियम 28 मार्च 2005 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला. नियमाचे नाव महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005. मुख्य अट 28 मार्च 2005 नंतर 2 पेक्षा जास्त जीवित मुले असणाऱ्या उमेदवाराला शासकीय नोकरीसाठी अपात्र ठरतात. बंधनकारक. सर्व स्पर्धा परीक्षा किंवा थेट नोकरी भरतीचा अर्ज करताना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म जोडणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी 14 जून रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा दिवस आहे जागतिक रक्तदान दिन. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक रक्तदान दिवस दरवर्षी 14 जून रोजी आपण जागतिक स्तरावर साजरा करतो. युएनची घोषणा. जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारे 2005 मध्ये अधिकृत सुरुवात. मुख्य उद्देश सुरक्षित रक्त उत्पादनाच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्वइच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांचा आभार मानणे. विशेष पार्श्वभूमी. नोबेल विजेता शास्त्रज्ञ डॉक्टर कार्ल लॅनिस्टर यांनी ABO रक्तगटांचा शोध लावला. यांचा जन्मदिवस हा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला टॉपिक आहे व्यक्तिविशेषमध्ये जसपाल राणा. जसपाल राणा यांच्या वयाच्या 49व्या वर्षी निधन झालं हृदयविकाराने. विद्यार्थी मित्रांनो भारताचे हे महान नेमबाज होते. 15 आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक, 4 आशियाई खेळ सुवर्णपदक, 9 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक त्यांनी असे विजेतेपद मिळवलेले आहे. उत्तराखंडचे 28 जून 1976 रोजी त्यांचा जन्म झालेला होता आणि 12 जून 2026 या रोजी त्यांचं निधन झालं. आता त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आपण पाहूया. जसपाल राणा हिस्टॉरिकल शूटिंग लेजंड होते आणि त्यांचा कार्यकाळ 1994 ते 2006 पर्यंत होता. तिथे त्याने ऐतिहासिक कामगिरी करत त्यांनी पदक मिळवले आहे. CWG सक्सेस राष्ट्रकुलमध्ये यश 15 पदक, 9 गोल्ड आणि 15 पदक
एवढे पदक मिळवलेले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक विक्रम पण ची त्यांनी बरोबरी केलेली आहे. ऑलिम्पिक रिप्रेझेंट पण त्यानं केलेलं आहे 1996 मध्ये. तर टोटल एकूण पदक त्यांना किती मिळालेले आहेत तर 15 एवढे, तिथे 9 गोल्ड आहेत. जसपाल राणा एक दिग्गज नेमबाज आणि एक प्रेरणादायी प्रशिक्षक म्हणून पण त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यांच्या ह्या अमूल्य योगदान आहे विद्यार्थी मित्रांनो. हाय परफॉर्मन्स कोच भारतीय राष्ट्रीय ज्युनियर संघ आणि 25 मीटर पिस्तॉल प्रकाराच्या हाय परफॉर्मन्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तरुण खेळाडूंचा शोध मनू भाकरचे व्यतिरिक्त सौरभ चौधरी, अनिश भानवाल आणि चिंकी यादव यासारखे अव्वल भारतीय नेमबाज त्यांनी घडवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मनू भाकर ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, सौरभ चौधरी ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, अनिश भानवाल राष्ट्रीय चॅम्पियन आहेत आणि चिंकी यादव हे पण राष्ट्रीय चॅम्पियन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी कामगिरी जसपाल राणा यांची होती आणि त्यांनी स्वतः आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चॅम्पियन घडलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, अहमदाबाद येथे आयोजित पहिली जागतिक योगासन स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहेत, असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात गेलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. चुकलं तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत, चालू घडामोडीची सिरीज, हे सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.